Hello students, welcome once again. So let's start with the discussion of friction. आपण लास्ट लेक्चरला फ्रिक्शनची सुरुवात केलेली होती बघा. नक्की फ्रिक्शन किंवा तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कसा असतो आपण बघितलं होतं की एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या बॉडीला एका सरफेसवरून अपोजिशन मिळतं. म्हणजे लाईक आपण एखादा बॉक्स आपण ब्रिकचं एक्झाम्पल बघितलं होतं बघा की जर आपण एखादी ब्रिक एखादा बॉक्स जर आपण असा पुढं ढकलत असू तर त्या सरफेसवरून त्याला एक अपोजिशन मिळतं आणि तो जो अपोजिशन फोर्स आहे त्याला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हटलेलं होतं. ओके, याच्यातली इम्पॉर्टंट कंडिशन काय की जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त असेल तेवढी ग्रिप जास्त असेल बघा, आणि जेवढा फ्रिक्शनल फोर्स कमी असेल तेवढी ग्रिप कमी असेल. ग्रिपचा अर्थ लक्षात येतोय का बघा. म्हणजे थोडक्यात फ्रिक्शनल फोर्स जास्त कशामध्ये असू शकतो, जो सरफेस रफ आहे त्या सरफेसमध्ये फ्रिक्शन फोर्स हा जास्त असू शकतो, आणि जो सरफेस स्मूथ आहे, स्मूथनेस तिथं आहे त्या सरफेसकडून कमीत कमी फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड केला जाईल. म्हणजे तिथं स्लिपरी मोशन होऊ शकते, स्लिप होऊ शकते ना. सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं की व्हेलॉसिटीचा कन्सर्न आपण नंतर बघूया. तर जो व्हेलॉसिटीचा कन्सर्न आहे तो कसा लक्षात ठेवायचा बघा. तर आता आपण रोड सरफेसचं एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, थोडंसं मला सांगा, रोड सरफेसवरून आपण एखाद्या कारमधून चाललेलो आहे फॉर एक्झाम्पल. आता तो जर रोड सरफेस रफ असेल आणि स्मूथ असेल, रफ असेल तर काय होईल आणि स्मूथ असेल तर काय होईल, हे दोन्ही केसेस आपण स्टडी करूया. आता समजा आपण असं कन्सिडर करूया की तो सरफेस रफ आहे. मी थोडक्यात इथं डिफाईन करतो जस्ट. ॲज वेल ॲज तो सरफेस स्मूथ आहे असं आपण म्हणूया. ओके, म्हणजे एक सरफेस रफ आहे आणि एक सरफेस स्मूथ आहे. आपली कंडिशन काय आहे, त्या सरफेसवरून व्हेकल चाललेला आहे. ओके, आपण त्या व्हेकलमध्ये आहोत. तर एवढं तरी प्रॅक्टिकली तुम्हाला लक्षात येते की कुठल्या सरफेसवरून जे व्हेकल आहे ते स्लिप होण्याचे चान्सेस आहेत, ज्याला स्किड ऑफ असं म्हटलं जातं किंवा स्लिप. लक्षात ठेवा, सिम्पल वर्ड आहे स्लिप. तर साहजिकच जर सरफेस स्मूथ असेल तर स्किप होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. सिम्पल प्रॅक्टिकली लक्षात येते. सो रफ सरफेस असेल तर नो स्लिप म्हणतो मी बघा समजण्यासाठी, नो स्लिप. आणि स्मूथ सरफेस असेल तर तिथं काय होऊ शकतं, स्लिप होऊ शकतं. काय स्लिप होऊ शकतं, ते व्हेकल स्लिप होऊ शकतं. ती जी बाईक गाडी काही कन्सिडर करा किंवा आपण जरी चालत चाललो तरी आपणही स्लिप होऊ शकतो कारण सरफेस स्मूथ आहे. मग बघा रफ सरफेसमध्ये फ्रिक्शनल फोर्स कसा असतो, फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम असतो. एवढं तरी कळतंय सगळ्यांना. ओके, आणि स्मूथ सरफेसमध्ये फ्रिक्शनल फोर्स कसा असतो, फ्रिक्शनल फोर्स मिनिमम असतो. बघा हे इम्पॉर्टंट आहे. आता मी म्हटलं होतं ना की व्हेलॉसिटीचा कन्सर्न थोडासा वेगळा येतोय प्रत्येक केसमध्ये. आता व्हेलॉसिटीचा कन्सर्न इथं कसा येतोय बघा. आता हे एक्झाम्पल आपण कारचं घेतलेलं आहे. सपोज कार ट्रॅव्हलिंग ऑन अ रोड, किंवा आपण रोड सरफेसवरून चाललेलो आहोत, फ्लोअरवरून चाललोय, हे एक्झाम्पल घेतलंय आपण. सो या एक्झाम्पलमध्ये बघा इथं फ्रिक्शनल फोर्स कसा आहे, जास्त आहे. स्लिप होईल का गाडी, होणार नाहीये. म्हणजे ती कार कशी जाईल, फास्ट जाईल. म्हणजे व्हेलॉसिटी कशी आली याच्यामध्ये, मॅक्सिमम आली. इथं गाडी स्लिप होऊ शकते, फ्रिक्शनल फोर्स कमी, मग गाडी स्लिप झाली तर गाडी फास्ट नाही जाऊ शकणार. गाडी स्लिप झाली म्हणजे व्हेलॉसिटी काय झाली, कमी, किंवा कमी व्हेलॉसिटीनं जावं लागेल ना स्लिप होत असेल तर. सिम्पल. मग आता व्हेलॉसिटीचा कन्सर्न का वेगळा आहे तुमच्या लक्षात येते का. मी आता कॅरमचं एक्झाम्पल घ्या म्हणलं या केससाठी. कॅरमसाठी पुन्हा रफ सरफेस, स्मूथ सरफेस. रफ सरफेसवरती नो स्लिप, स्मूथ सरफेसवरती स्लिप. म्हणजे जेव्हा आपण पावडर ॲड करतो ना तेव्हा तो सरफेस खूप रफ होतो, स्मूथ होतो, आणि बिफोर ॲडिंग पावडर द सरफेस इज रफ. मग रफवरनं पण आपण कॅरम खेळतोय आणि स्लिपवरून पण कॅरम खेळतोय. फक्त फरक काय की रफवरून जेव्हा आपण स्ट्राईक करतो ती पीस, तेव्हा ती पीस थोडी कमी जाते बघा, कमी व्हेलॉसिटीनं जाते. आलं का लक्षात आता. सो त्या केसमध्ये काय झालं, तर त्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स हा मॅक्सिममच असेल, पण फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम असल्यामुळं ती जी पीस आहे ती फास्ट नाही जात. सो त्या केसमध्ये व्हेलॉसिटी कशी, मिनिमम. पण जेव्हा पावडर ॲड केले तर सरफेस कसा आला, स्मूथ, स्लिप होणार आहे लगेच.
स्लीप म्हणजे फास्ट त्या केसमध्ये. म्हणून म्हटलं की मी व्हेलॉसिटीचा कन्सर्न थोडासा वेगळा आहे. लक्षात आलं. बट स्टँडर्ड कन्सर्न कुठला आहे तर हा आहे. कॅरमचं ते ठीक आहे, आपल्याला स्लिपरी मोशन पाहिजे म्हणून तो कन्सर्न आहे. बट स्टँडर्ड काय तर हा. म्हणजे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, फ्रिक्शनल फोर्स मॅक्सिमम असेल तर तो पार्टिकल मॅक्सिमम व्हेलॉसिटीवरनं जाऊ शकतो. मी तुम्हाला नॉर्मल फ्लोअर आणि सँडचं एक्झाम्पल सांगितलं होतं. नॉर्मल फ्लोअरमध्ये आपण जाऊ शकतो, ही केस व्हेलॉसिटी मॅक्सिमम. सँडमधून आपण फास्ट नाही जाऊ शकत, ही केस व्हेलॉसिटी मिनिमम. सो दिस इज द कन्सर्न ऑफ द व्हेलॉसिटी. थोडंसं लक्षात आला. सो कारचं आणि कॅरमचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, तुम्हाला हे समजून जाईल. पुढे जाऊया आपण थोडंसं. चला, एक आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं. आपण अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स असं बघतो. सो ह्या दोघांमधला ग्राफ बघायचा. सो हेडिंग काय असेल आपलं, ग्राफ बिटवीन अप्लाइड फोर्स अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन अप्लाइड फोर्स अँड फोर्स ऑफ फ्रिक्शन, म्हणजेच फ्रिक्शनल फोर्स. आता काय करूया आपण, कुठलीही बॉडी असेल त्या बॉडीला आपल्याला पुश करायचं आहे. सो त्या बॉडीवरती आपण अप्लाइड फोर्स करू, फोर्स अप्लाय करू. म्हणजे इनपुट फोर्स आपला अप्लाइड फोर्स असेल. मग इनपुट क्वांटिटी ही जनरली कशावरती असते, एक्स ॲक्सिसवरती असते. सो अप्लाइड फोर्स म्हणतो मी, कारण इनपुट क्वांटिटी इकडे असते आणि आउटपुट इकडे चेक केलं जातं. सो आउटपुट आता कोण असेल मग, फ्रिक्शनल फोर्स असेल किंवा फ्रिक्शन फोर्स ऑफ फ्रिक्शन असेल, फ्रिक्शनल फोर्स असेल. ओके. आता काय होतं जनरली, सुरुवात आपण इथून करूया. बघा, मला सांगा, आपण दोन टाईपचे फ्रिक्शन्स बघितले, एक स्टॅटिक आणि एक डायनॅमिक. आपल्याला जास्त फोर्स कशामध्ये लागला होता, स्टॅटिकमध्ये लागला होता. डायनॅमिकमध्ये काही मोशन असणारी बॉडी आहे त्याच्यावरती फ्रिक्शन कमी लागतं, स्लायडिंग, रोलिंग, आठवतंय. बट स्टॅटिकमध्ये, म्हणजे त्याला आपण लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो, तिथं मॅक्सिमम फोर्स अपोजिशन असतं बघा. कारण बॉडी रेस्ट आणि बॉडी रेस्टवरती जर अपोजिशन होत असेल मॅक्सिमम, तर ती बॉडी लवकर हलत नाही आपल्याला, बरोबर. कारण अप्लाइड फोर्सला तो फोर्स बॅलन्स करतोय, अपोज करतोय. बट अप्लाइड फोर्स जर जास्त झाला तर ती बॉडी पुढे जाऊ शकते, बरोबर. म्हणजे याचा अर्थ जेवढा आपला अप्लाइड फोर्स असेल तेवढाच कोण असेल, फ्रिक्शनल फोर्स असेल. बघा, लक्षात येते का. पण त्याला काहीतरी लिमिट असेल, कुठल्या तर एका लिमिटपर्यंतच, लिमिटिंग फोर्स म्हणूया आपण त्याला. म्हणजे आपण जेवढा फोर्स अप्लाय करतो एखाद्या बॉडीवरती, तेवढी बॉडी आपल्याला अपोजिशन करते फ्रिक्शनल फोर्सच्या फॉर्ममध्ये. सो दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस फोर्स. डायरेक्शन्स अपोजिट आहेत, बट प्रमाण कसं आहे दोघांचं, प्रपोर्शन कसं आहे, सेम आहे. जेवढं अप्लाइड करूया तेवढंच तो फ्रिक्शन अपोजिट करतोय. बघा ना, म्हणजे समजा एखादी बॉडी जर ही अशी बॉडी असेल, ह्या बॉडीवरती आपण अप्लाइड फोर्स आहे हा, तर ह्या सरफेस करून फ्रिक्शनल फोर्स आहे इकडून. तर हा फ्रिक्शनल फोर्स ह्या अप्लाइड फोर्सला काय करतोय, बॅलन्स करतोय. मला सांगा, जोपर्यंत दोघे इक्वल आहेत तोपर्यंत ही बॉडी हलत नाही जागेवरून. बट हा फोर्स, अप्लाइड फोर्स जर याच्यापेक्षा जास्त झाला तर मात्र ही बॉडी पुढं मूव्ह होते. म्हणजे बॉडी स्लाइड होते, म्हणूया रोल होते, काही पुढचं जे असेल ते. बट बॉडी रेस्ट कुठपर्यंत आहे, जोपर्यंत आपण हा फोर्स अप्लाय करतोय, जोपर्यंत हा फोर्स त्याला अपोजिशनला आहे तोपर्यंत बॉडी रेस्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्शनल फोर्स. मग तुम्हाला डायरेक्टलीचा अर्थ माहित आहे, हा वाढला की तो वाढेल. सो आपण इथपर्यंत येऊया. सो इथपर्यंत हा ग्राफ काय सांगतो बघा. एवढं जे ग्राफचं नेचर आहे ना, ते काय नेचर आहे, तर अप्लाइड फोर्सला आपण एफ ए म्हणूया आणि फ्रिक्शनल फोर्सला आपण एफ म्हणूया. चालेल, आपण नावं देऊया. सो या केसमध्ये काय सांगितलं, अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्शनल फोर्स. इथपर्यंत, या फोर्सपर्यंत, या व्हॅल्यूपर्यंत.
सो अप्लाइड फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्शनल फोर्स. ही कंडिशन कुठली आहे? स्टॅटिक फ्रिक्शनची कंडिशन आहे का बघा. स्टॅटिक फ्रिक्शन बरोबर का. म्हणजे इथं लिमिटिंग फ्रिक्शन म्हणू शकतो आपण याला. लिमिटिंग फोर्स जो स्टॅटिक फोर्सच आहे ना, FL म्हणूया आपण त्याला, लिमिटिंग फोर्स. ओके. आता मला सांगा, लिमिट संपलं, ही बॉडी आहे, मी इकडून फोर्स अप्लाय करतोय, बॉडी हलतच नाहीये का, तर हे दोघं फोर्स एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पण काहीतरी लिमिट असेल ना, माझा हा फोर्स समजा जास्त झाला तर ही बॉडी पुढे जाईल, स्लाइड होईल किंवा रोल होईल, डिपेंड ऑन द बॉडी. मग तेव्हा फ्रिक्शनल फोर्स कसा असतो? कमी असतो का, तर डायनॅमिक मध्ये आपण काय बघितलंय तर फ्रिक्शनल फोर्स कमी असतो, स्टॅटिकचा फ्रिक्शनल फोर्स जास्त आहे. ओके. सो इथून पुढे म्हणजे लिमिटच्या पुढे काय होणार आहे, लाईक आपण असं म्हणूया, याचा अर्थ काय, फोर्स अप्लाय केला की बॉडी स्लाइड होते, रोल होते. याचा अर्थ तिथून पुढं कमीत कमी फ्रिक्शन लागेल, बट ते कॉन्स्टंट असेल. पुन्हा फ्रिक्शनल फोर्स कमी जास्त होणारच नाही. म्हणजे हा, बट थोडीशी व्हॅल्यू तर कमी झाली बघा, फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू कमी होते ना याच्यापेक्षा. म्हणजे ही मॅक्सिमम व्हॅल्यू आपण म्हणूया, ह्याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणायचं, मॅक्सिमम लिमिटिंग फ्रिक्शन. आता ही व्हॅल्यू थोडीशी कमी झाली ना, एवढी आली बघा, अगदीच कमी होत नाही, काहीतरी फ्रिक्शन हा पाहिजेच ना. सो कमी झाली, सो याला कुठलं फ्रिक्शन म्हणायचं? कायनेटिक फ्रिक्शन. आपण कायनेटिक फ्रिक्शन हे रोलिंग किंवा स्लाइडिंग बघितलं होतं बघा, त्याला आपण कायनेटिक असं नाव दिलेलं होतं. सो हा झाला ग्राफ कशामधला, अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स या दोघांच्या मध्ये रिलेशन सांगणारा हा ग्राफ. समजला का बघा, जेवढं काय काय मी एक्सप्लेन केलं ते. सो पहिली ही केस कंडिशन तुम्हाला पहिल्यांदा थोडीशी इंट्रोड्यूस केली आणि त्याच्यानंतर हा ग्राफ सांगितला. या ग्राफच्या मदतीने आपण बघितलं की अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स मध्ये काय रिलेशन. अगदी अजून प्रॅक्टिकली सिंपल सांगू, हेच एक्झाम्पल सांगतो. मी थोडासा फोर्स अप्लाय करतोय, मला इकडून फ्रिक्शन अपोजिशन करतोय, बॉडी हलत नाहीये, ही झाली स्टॅटिक फ्रिक्शनची केस. बॉडी रेस्ट आहे ना, आपण बघितलं होतं की स्टॅटिकमध्ये रेस्ट बॉडीवरती फोर्स आणि रेस्ट बॉडीचं फ्रिक्शन असतं, त्याला स्टॅटिक म्हणतो. सो बॉडी हलत नाहीये, सो या केसला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन. सो या केसमध्ये हा फोर्स सेम आहेत, म्हणजे थोडक्यात डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. बट आता मी जर हा फोर्स वाढवला तर ही बॉडी काय होऊ शकते, पुढे जाऊ शकते. म्हणजे आता बॉडी स्टॅटिकमधनं डायनॅमिकमध्ये गेलेली आहे. म्हणजे फ्रिक्शन कुठलं झालं, कायनेटिक झालं, डायनॅमिक झालं असं आपण म्हणूया. मग ते फ्रिक्शन थोडंसं कमी राहतं, बट ते कॉन्स्टंट राहतं पुन्हा. म्हणजे कमी झाली ना व्हॅल्यू बघा, लक्षात आलं. मग ती बॉडी पुढे स्लाइड होईल किंवा मूव्ह होईल, म्हणजे पुढं स्लाइड होईल किंवा रोल होईल, रोलिंग मोशन काही होऊ शकतं ना. ह्याला चाकं असेल तर रोल होईल, चाकं नसतील तर स्लाइड होईल, सिंपल. लक्षात आलं. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन अप्लाइड फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. समजलं का बघा. आता थोडंसं काही थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत ते आपण याच्या पुढे बघू.